आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. काकी, सांगा आज नाश्त्यामध्ये काय बनवू मी? अगं बाळा, जे आवडेल ते बनव. तुझ्या हाताचा स्पर्श जरी झाला ना तरी अमृताची गोडी येते ग. असं वाटतंय की मुंडकं कापून चुलीत फेकून द्यावं. उगीचच खोटा आणते. सरपंच बाई, जरा पटापट तुमचा हात चालवा. जेव्हा भांडी नीट स्वच्छ द्याल तेव्हाच तर मी नाश्ता बनवेन ना. बघितलं श्रुती, बाबांशी नुसता आवाज चढवून काय बोले तर कशा सगळ्या सरळ झाल्या. अजूनही या हवेलीत माझ्या शब्दाला मान आहे. ताई, एवढी आनंदी होऊ नकोस. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय. चल, असं काहीच नाही. काकी, हा? ऐका ना, गोडासाठी खीर बनवू का? हो बाळा, नक्की बनव. तुझ्या काकांना तर खीर एवढी आवडते की तुला काय सांगू. नक्की बनव हा बाळ. काकी, खीर मी बनवू? मला खूप छान खीर बनवता येते. अगं नको बाळा, तू तर आमच्या घरची पाहुणी आहेस. तुला हे स्वयंपाक पाणी बघण्याची काय गरज आहे. जा, आपल्या खोलीत जाऊन आराम कर. शांती बाळा, तू सुद्धा जा, आराम कर. विजयराव, जेव्हा मी तुला बघतो ना तेव्हा ना मला माझं बालपण आठवतं. म्हणजे? त्याचं काय आहे की मला लहानपणी मदारी आणि माकडाचा खेळ खूप आवडायचा. माहिती आहे त्या खेळात काय व्हायचं? जो मदारी होता तो आपल्या माकडाला म्हणायचा की बाबा, तुझ्या आईला तहान लागली आहे, पाणी आणशील का? किंवा माकड जे होतं ते कोलांटी उडी मारून झोपून जायचं. मग मदारी म्हणायचा की तुझ्या बापाला तहान लागली आहे, पाणी आणशील का? मग जे माकड होतं नकारार्थी मान हलवायचं. मग मदारी जेव्हा म्हणायचा की तुझ्या कारभारणीला तहान लागली आहे, पाणी आणशील का? तेव्हा माकड झटकन उठायचं, धावत जायचं आणि पाणी घेऊन यायचं. याचा अर्थ समजतोस ना? नाही समजत आहे? मला आडेवडे घेत बोलण्याची सवय नाही आहे. मी जे काही बोलतो सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो. तुम्हाला सुद्धा जे काही बोलायचं आहे ते सरळ स्पष्ट बोला. तुझी आई इतके दिवस अंथरुणाला खिळली, याचा तुला पत्ता तरी आहे का? स्वतःच्याच कामात गुंग असतोस. हे जर तुझ्या बायकोचं एखादं नख जरी तुटलं असतं ना तर जगातले एकापेक्षा एक सरस डॉक्टर या हवेलीत आणून उपचार सुरू केले असतेस. खूपच बरं वाटलं. माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीत. मला माझ्या आईची काळजी आहे आणि मी काय करतोय ना ते मलाच माहिती आहे. तुला तुझ्या आईची किती काळजी वाटते हे मला चांगलंच माहिती आहे. एवढीच जर काळजी असती ना तर तू असा इतके दिवस शांत बसून राहिला नसतास. तुम्हाला कोणी सांगितलं की मी हातावर हात ठेवून बसलोय? मी मुंबईतल्या डॉक्टरांशी बोललोय. अपॉइंटमेंट मिळताच आईला दाखवायला घेऊन जाईन. अच्छा, मला या गोष्टीचा पत्ताच नव्हता. अरे, मुंबईला घेऊन चाललायस? खूपच छान, खूप चांगला निर्णय घेतलायस. हे झालं ना अगदी मातृभक्त मुलासारखं वागणं.
मी तुला सांगतोय की आपल्या घराण्याला हे वरदान मिळालेलं आहे की आपल्या घराण्यात जो कोणी मुलगा जन्माला येईल तो अगदी आपल्या मातापित्यांचा सच्चा सेवक असेल, अस्सल मातृभक्त मुलगा. आणि तू तर, मला याची कल्पना नव्हती, पण तू ते सिद्ध करून दाखवलंस. तू खूप चांगलं पाऊल उचललंस, तू खूपच चांगलं. काका, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. हम्म. अहो, जेव्हा तुम्ही माकड मदारीची गोष्ट ऐकवत होतात आणि जेव्हा मी तुम्हाला माकड वाटत होतो, तेव्हा तुमचे हे विचार कुठे गेले होते? तेव्हा कदाचित तुम्हाला याचा विसर पडला होता ना? आणि तुम्ही काय म्हणालात? मातृभक्त मुलगा. माझ्या शरीरात तुमचंच रक्त वाहतंय. तुम्हाला समजलं तर असेलच. तसे तुम्ही खूपच बुद्धिमान आहात. काय झालं बाबा? खूप आनंदात दिसताय. बाळा, अगं बातमीच अशी आहे की जर काही बातमी तुला कळली ना तर तू सुद्धा आनंदाने अगदी वेडी होशील बघ. अगं माणूस कितीही धूर्त असू देत, पण जर का त्याची वेळ वाईट असेल ना तर तो कुठे ना कुठेतरी तोंडघशी पडतोच. म्हणजे अगं बाळा, ती धरमपूरमध्ये एक चंदा नावाची मुलगी होती ना, तिने आत्महत्या केली होती बघ, फास लावून घेतला होता. आठवते ना तुला? हो, अगदी चांगलंच लक्षात आहे. ज्यामुळे भारतीच्या नावावर चिखलफेक झाली अगदी होती. बरोबर. तुला माहितीये का त्या घटनेमागे कोणाचा हात आहे? जर तुला त्याचं नाव कळलं तर तू सुद्धा आनंदाने नाचू लागशील. कोणाचं? अगं त्रिलोकी सिंगचं. राजा त्रिलोकी सिंगचा तर प्यादा होता. धरमपूरला येण्या अगोदरच त्याने सगळी व्यवस्था केली होती. म्हणजे तो विलनच्या एंट्री पूर्वीचा धमाका होता. तर हा. एक गोष्ट सांगू बाबा, हा. मला तर त्याच्यावर आधीपासूनच संशय होता. अगं बाळा, पुढचं तर ऐकून घे. तुला माहितीये का की राजा कुठे लपलाय? मला माहितीये. कुठे? अगं बिजलीबाईच्या कोठीवर. तर मग बाबा, तुम्ही काय करायचं ठरवलंय? काहीतरी करावं तर लागेलच ना बाळा. विचार तर करावाच लागेल. आणि तू सुद्धा विचार कर की ह्या कटाचा आपल्याला कसा फायदा घेता येईल. आणि त्या हवेलीला आग लावण्यासाठी पेट्रोलचा बंदोबस्त झालाय हे लक्षात ठेव. आता आग कशी लावायची ह्यावर फक्त विचार करायचा आहे आपल्याला. कळतंय ना? समजतंय बाबा, अगदी चांगलं समजतंय. ह्या संधीचा फायदा तर मी नक्कीच करून घेईन. फक्त विचार करायला लागेल कसा. विचार तर करावाच लागेल बाळा, विचार तर करावाच लागेल. बरं बाळा, शांती कुठे आहे? तिला जरा फोन देऊ. आहे ना बाबा, इथेच आहे. 1 मिनिट. हॅलो. हा बाबा, नमस्कार. हो हो, सुखी राहा बाळा, सुखी राहा. शांती बाळा, कशी आहेस तू? हा, मी अगदी मजेत आहे. तुम्ही कसे आहात आणि आई कशी आहे? सगळं व्यवस्थित आहे बाळा, सगळं व्यवस्थित आहे. तू नीट ऐक. मी तुला एक काम सोपवणार आहे. हा? काही दिवसांसाठी तू तुझी सगळी दुःख विसरून जा आणि असं कर की हवेलीतल्या सगळ्याच लोकांची तू सेवा कर आणि सास सासरे यांची तर खूप जास्त सेवा कर. समजलं का? बाबा, माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं तर मी करतच असते. शांती बाळा, तुला असं काहीतरी करावं लागेल की हवेलीतले लोक तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. त्यांच्या सोबत तू जास्तीत जास्त वेळ घालव. की ते काय करतायत, कुठे जातायत, बाहेर जाऊन काय करतात, ह्या सगळ्यांची तू माहिती काढ. आणि याचा फायदा आपण निवडणुकीत घेऊ. तुझ्या तोंडाने आपण पूर्ण गावाला हे सांगू की शंकर सिंग आणि त्रिलोकी सिंग किती नालायक आणि नीच माणसं आहेत. यावेळी ही संधी हातून निसटता कामा नये. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घ्यायचा आहे त्या शंकर सिंगकडून. आजपर्यंत जेवढी आसवं तू तुझ्या डोळ्यातून गाळलीयस ना बाळा, तेवढीच अश्रू मला शंकर सिंगच्या डोळ्यातून रक्ताची गाळायचे आहेत. लक्षात ठेव. हो बाबा, त्यांच्यावर मला सुद्धा सूड उगवायचा आहे. मी तर फक्त योग्य संधीची वाट बघतीये.
उडतोय शंकर सिंग, खूप उडतोयस तू. आता मी तुला दाखवून देईन की गंगाधर काय चीज आहे. आणि त्रिलोकी, तू स्वतःला खूप मोठा गूढनीतिकार समजतोस ना. आता मी तुला शिकवेन की गूढनीती कशाला म्हणतात. अहो लल्लनजी, एकदा माझं ऐकून तर घ्या. कळत नाही डॉक्टरने की कसलं औषध दिलंय. चेहरा खराब झालाय आणि त्यातून ही ज्योती पाठी लागली आहे. अहो दरवाजा उघडा ना, एकदा ऐकून तर घ्या. हे बघा लल्लनजी, जर 3 मोजून होण्या अगोदर तुम्ही दरवाजा उघडला नाहीत तर त्यानंतर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. 1 2 ज्योतिजी, माझ्या मागे हात धुवून का पडले आहात? अहो मला माहित आहे की तुम्ही बिपाशा बासू सारखे दिसता, पण याचा अर्थ असा नाही की मी जॉन अब्राम सारखं दिसावं. काय? हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही जिस पिक्चर नाही बघितलाय का? हा, मी बघितला आहे. त्यामध्ये बिपाशा बासू त्याला खून करायला भाग पाडते. अहो का माझ्या जीवावर उठलात तुम्ही? मला तुमचं काम जमणार नाही, माफ करा मला. अरे पण मी तुला कुठे खून करायला सांगतेय, बस एक फोन करायला सांगतेय. ज्योती मॅडम, खून करा नाहीतर फोन करा, बस एकाच अक्षरात तर फरक आहे. आणि जर कोणाला कळलं तर पोलीस मला खडी फोडायला पाठवतील. लल्लनजी, तुम्हीच मला म्हणला होतात ना की तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता. खोटं बोललात ना तुम्ही. तुम्ही माझं एवढंसं काम करू शकत नाही. आणि मी उगीचच तुमच्याबद्दल स्वप्न बघत होते. माझ्याबद्दल काय काय स्वप्न बघता? हाँ बोला बोला. ललन जी, ये इश्क नहीं आसा, बस इतना समझ लीजिए आग का दरिया है और बस तैर के जाना है. प्यार किया तो डरना क्या. लल्लनजी, कसला विचार करताय तुम्ही? तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार करता तर मला काही विचार करण्याची गरजच नाहीये. आता तर समुद्राचा तळ सुद्धा गाठून येईन. अहो तुम्ही सांगा तर कुणाला फोन करायचा आहे? अहो तुमच्यासाठी तर मी यमाला सुद्धा फोन लावेन. कसं आहे, फोन तर मी तुम्हाला लावून देईन. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की चंदाचा मारेकरी बिजलीच्या कोठीवर आहे. बस एवढीशी ओढ. हा तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. चला एकदा मला बोलून दाखवा. बिजली कडाडली चंदाच्या कोठीवर. लल्लनजी, हे बोलायचंय की चंदाचा मारेकरी बिजलीच्या कोठीवर आहे. चंदावर बिजली पडली कोठीवर. तुम्ही चुकीचं बोलताय. बोलायचं हे की चंदाचा मारेकरी बिजलीच्या कोठीवर आहे. तो बिजलीचा मारेकरी चंदाच्या कोठीवर. हा जमलं जमलं. ए जमलं 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 जमलं. मूर्ख आहेस तू, एक नंबरचा गाढव, काही कामाचा नाहीयेस. ज्योतिजी, एक ओढ सुद्धा बोलू शकत नाही का मी? चंदाचा मारेकरी बिजलीच्या कोठीवर. अहो ज्योतिजी, हे तर मी बोलू शकतो, पण मला ह्या पहिल्या ओळीतच गडबड वाटते. आता कोण सांगेल बरं? बरं हा हा भारती वहिनी. भारती वहिनींना जाऊन सांगतो. मला तर हे समजत नाहीये की विजय आपल्या शिवांगिनीची एवढी बाजू का घेतोय. त्याच्या डोक्यात काही कारस्थान तर शिजत नसेल. तुझ्या पोटात का दुखतंय? माझ्या पोटात यासाठी दुखतंय कारण मला काहीतरी गडबड दिसते. या हवेलीत कोणाच्या मनात काय चाललेलं असतं काही थांग पत्ता लागतो का? कदाचित विजयच्या मनातही काही शिजत असेल. आयुष्यभर मूर्ख ते मूर्खच राहणार. कोणाला माहित की अखिलेशी तुझा संबंध येणार आहे की नाही. अकलेशी तुमचा संबंध किती वेळा झाला मला चांगलंच माहितीये. आणि तुम्हालाही त्या दिवशी लक्षात येईल ज्या दिवशी विजय आपल्या शिवांगिनीची ढाल बनवून काहीतरी डाव टाकेल. मग तुमच्या अकलेचे हे घोडे चौफेर उधळत बसा. तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे? तुला सोन्याचा वाडगा दिसत नाही.
त्या वाडग्याच्या बुडाला जे भोक आहे ना, तेवढंच तुला दिसतं आणि तेवढंच बघतेस तू. अगं शुभांगी इथे विजयला घेऊन आली नव्हती. विजयच्या रूपात साक्षात विष्णू इथे आले होते. आणि ही गोष्ट जगजाहीर आहे की विष्णूजी जिथे जातात लक्ष्मीजी स्वतःहून त्यांच्या मागे मागे चालू लागतात. आता मध्येच विष्णूजी आणि लक्ष्मीजी कुठून आले? अगं तुझ्या डोक्यात शिरणार नाही. जा जाऊन स्वयंपाक पाण्याचं बघ, तुझी तेवढीच योग्यता आहे. जा. अगं मूर्ख बाई, तो विजय शुभांगीच्या निमित्ताने आपल्या जवळ येऊ लागलाय. आणि जेव्हा कोणी कोणाच्या जास्त जवळ होत जातो तेव्हा तेवढाच हलगर्जीपणा करू लागतो. मग बोलू दे विजय आणि शुभांगीचं नातं. याच निमित्ताने माझं काम सुद्धा सोपं होत जाईल आणि मी तर म्हणतो की तू सुद्धा त्यात सहभागी हो. बघशीलच, एक दिवस संधी मिळताच भाऊबीजेच्या दिवशी शुभांगी विजयकडून हवेली मागून घेईल. आत्ता माझ्या ध्यानात आलं. मग हवेली आपल्या ताब्यात असेल आणि मी हवेलीची मालकीण बनून फिरवेन. हॅलो, अरे फोन उचलता येत नाही का? कधीपासून फोन करतोय, कुठे मेला होतास रे? अहो त्रिलोकी साहेब, खूपच घोटाळा झाला आहे. राजा मुंबईत काहीतरी गडबड करून गावात परत आला आहे. काही काय बरळतोस? हां, आज सकाळीच आलाय. बिजलीच्या कोठीवर लपून बसलाय. तुझं डोकं फिरलंय का? अक्कल गहाण ठेवून आलास की काय? बिजलीच्या कोठीवर लपलाय? अरे त्याला दुसरी कुठली जागा नाही सापडली? अरे इथे बिजलीची कोठी, नेमकं चाललंय तरी काय? मला तर आता जास्तच शंका यायला लागली. हे सगळं काही मला ऐकायचं नाहीये. ऐक, कापून गंगेत विसर्जित कर. त्याचं नख सुद्धा कोणाला सापडलं नाही पाहिजे. हो हो. भारती वहिनी, काय हो ललन दादा, काय झालं? तुम्ही काळजीत का दिसताय? मला तर खूप भीती वाटते. ह्या हवेलीत काही ना काही नक्कीच घडणार. असं काय घडणार आहे? तुम्हाला का असं वाटतंय? काय झालं? भारती वहिनी, जेव्हा मी तुमच्या खोलीत येत होतो ना, तेव्हा ज्योती मॅडमनी मला अडवलं आणि म्हणत होत्या की मी तुम्हाला फोन लावून देते, तू फक्त एवढं बोल की चंदाचा मारेकरी आहे तो बिजलीच्या कोठीवर आहे. काय बोलायला सांगितलं होतं? तुम्ही सुद्धा चक्रावले ना, मी सुद्धा असा चक्रावलो होतो. मला ती ओळ ऐकूनच काहीतरी गडबड वाटली आणि मी लगेच तुमच्याकडे धावत आलो. दादा, आधी तुम्ही मला सांगा, ज्योती तुम्हाला काय बोलायला सांगत होती? ती बोलत होती की मी तुम्हाला फोन लावून देते, तुम्ही फक्त एवढंच बोला की चंदाचा मारेकरी बिजलीच्या कोठीवर आहे. चंदाचा मारेकरी? ही तीच चंदा तर नसेल ना? शकुंतला काकीची मुलगी? पण तिचा मृत्यू तर गळफास लावल्याने झाला. मग तिचा मारेकरी? ललन दादा, हा, ती कोणा राजाचं नाव तर घेत नव्हती ना? ज्योती मॅडम तर राजाचं नाव घेत नव्हती, पण मी जेव्हा तुमच्या खोलीकडे येत होतो ना, तेव्हा काका फोनवर बोलत होते. आणि हो, राजाचं नाव सुद्धा घेत होते आणि बिजलीचं सुद्धा नाव घेत होते. आणि हो, ते तर खूप रागात होते. मला खूप भीती वाटते बहिणी. ललन दादा, माझं एक काम कराल का? तुम्ही कोणाजवळही बोलणार नाहीत की? तुम्हाला हे सगळं माहिती आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणालाही नाही. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की कोणाला कळलं नाही पाहिजे की मला ही गोष्ट माहिती आहे. ठीक आहे, मी निघतो बहिणी. चंदाचा मारेकरी बिजलीबाईच्या कोठीवर? आणि काका? ललनदादांनी जे काही सांगितलं त्यावरून हे स्पष्ट झालंय की चंदाच्या मृत्यूमागे काकांचा हात नक्कीच आहे. पण कसा? काका ह्या केसमध्ये कसे काय सहभागी असू शकतात? कसं शोधून काढू? पण याचा शोध तर घ्यावाच लागेल. काय करू, कसा शोध लावू? मी विजयला नाही, ही गोष्ट इतक्या लवकर विजयला कळता कामा नये. पण आपल्या काकांच्या विरोधात अशी गोष्ट विजय तरी माझ्या बोलण्यावर कसे विश्वास ठेवतील?
कदाचित ठेवतील सुद्धा, कदाचित ठेवणारही नाहीत. शेवटी काका आहे त्यांचे ते. त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर मला पूर्ण विश्वास आहे की ह्यावेळी ते मला नक्कीच साथ देतील आणि जे काही करायचे ते विजयच्या सोबतीनेच करावं लागेल. प्रश्न फक्त काकांचा नाही आहे. आतापर्यंत मला वाटत होतं की ज्योती फक्त घरामध्येच लपंडाव खेळते म्हणून, पण आता तर या ज्योतीवर सुद्धा नजर ठेवावी लागेल. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे